सगळ्यांना नमस्कार. मी मनीषा प्रवीण पवार. आज मी इथं जे भाषण उभी राहून जे भाषण देते ते फक्त आमच्या राजन दादांमुळे. त्यांनी एका सामान्य घरामधली महिलाला त्यांनी एक सपोर्ट दाखवला, जेणेकरून जे 15 वर्ष माझे पती जे आमदार होते जितेंद्र आव्हाड साहेब, यांच्यासोबत त्यांनी 17 वर्ष त्यांनी निष्ठाने काम करून मेहनत करून 9 केसेस घेतल्या. 3 दिवस लॉकअप त्यांनी काढले. फॅमिलीचा विचार न करता त्यांच्यासाठी भरपूर त्यांनी काय केलं. त्या आमदारांनी त्यांची जाणीव न ठेवता आणि त्या महिलाने त्यांची जाणीव न ठेवता त्यांनी भरपूर असं म्हणजे काय खूप बदनामी केली. भरपूर काही असं खूप आमच्याबद्दल हे केलं ते केलं. बरं ठीक आहे, जाऊ द्यात. त्या लोकांना एवढं आम्ही महत्त्व देत नाही, कारण ती लोक आमच्या दादांसमोर शून्य आहे. मी फक्त एवढंच सांगेल की दादासारखा माणूस भेटणं म्हणजे खरं सौभाग्य आहे. आणि याची मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्यासारखं मन खरंच कुणाचं नाही आहे. त्यांच्यासारखा मोकळा मनाचा माणूस म्हणजे मी त्यांच्या पॅनलमध्ये ते माझं सौभाग्यच आहे. मी फक्त एवढंच म्हणेल की मला त्यांनी हा चान्स दिला. मी सामान्य तुमच्यासारख्या महिलांमधली मी माझं घर, सासू सासरे, मुलं बाळं मी तेही सांभाळते आणि मी माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेत तर चांगली उतरली आहे, पण पुढे चालून मला तुमच्या नजरेत पण उतरायचं चांगलं. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला मतदानाचा हक्क तुम्ही वाजवा, मतदान जाऊन करा आणि घडी या निशा आमच्या चौघांच्या पॅनलला जिंकून आणा. आणि असं मतदान करा की आमच्या समोरचे विरोधक आहे ते तोंडावर पडले पाहिजे की असं कसं म्हणजे घडी हा कसं काय हे झालं. मी तर एवढं सांगेन की दादा खरंच खूप म्हणजे खूप चांगल्या मनाचे माणूस आहे. खूप त्यांच्यासारखं मन म्हणजे कोणाचं म्हणजे नाही. आम्ही जिथे जातो तिथे जातो त्या दादांचंच नाव आहे. कुठं पण जातात असे म्हातारे माणसं असतात ना, दादांचं नाव जरी ऐकलं ना तर असे पळत येतात की हां दादा आले दादा आले. ते आम्हाला बोलतात की तुम्हाला यायची गरज नव्हती, तुम्ही का आले. पण खरंच त्यांच्यासारखं माणूस म्हणजे भाग्यच लागतं आणि मी त्यांच्या पॅनलमध्ये आहे ते माझं नशीब. मी फक्त एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनिल सुकाले यांचंही स्वागत करतो आणि त्यानंतर मी